नमस्कार. डेकोरेटिव्ह मुवमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रचिती अंकळ आपलं स्वागत करीत आहे. काय म्हणताय? कसा आवडला ना आपला पाठीमागचा व्हिडिओ जो आपण केला होता? करून पाहिलात की नाही आम्हाला नक्की इंस्टाग्रामला कळवा. आजचा विषय आहे रक्षाबंधन. दरवेळेला प्रश्न पडतो ना, भावाकडे काय मागायचं किंवा बहिणीला काय द्यायचं. तर ह्या वेळेला मी तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन आणले, बेस्ट सोल्युशन. तुमच्या बहिणीला अगदी आवडेल असं, फक्त बहिणीलाच असं नाही, हे तुम्ही कुणालाही करून देऊ शकता. बायको आहे, मैत्रीण आहे, आई आहे, आजी आहे, मावशी, काका, कुणालाही देऊ शकता तुम्ही. हे नक्की करून बघा. आजचा आपण आहोत ॲक्सेसरीज बेसवरती बुके. हा फक्त बुके लेडीजलाच असं नाही, तुम्ही जेंट्ससाठी सुद्धा करू शकता. मुलांना आवडतील त्या वस्तू त्या तुम्ही बुकेमध्ये सजवून देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, अजून एक अशी अनाउन्समेंट आहे, आपलं अजून एक यूट्यूब चॅनल चालू होणार आहे M2ED या नावाने. तर त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की त्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी सहज सोप्या पद्धतीनं हा बुके कसा करायचा आहे. तुम्हाला बुके कसा करायचा हा आपल्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये तर तुम्ही पाहिलेलंच आहे. तर हा व्हिडिओ अगदी सुटसुटीत आहे, फार काही कन्फ्युजन नाही आहे, काही नाही, मिनिमम गोष्टींमध्ये होणारा आहे. तर नक्की या व्हिडिओचे साहित्य आणि कृती पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला साहित्य आणि कृती पाहूयात. नेल पेंट, टिकली पॅकेट, हेअर टाय, ब्रेसलेट, क्लचर, सेकंड क्लचर, परफ्यूम, इयरिंग्स, बो टाय क्लिप, टूथपिक, पर्पल आणि पांढरा वुली पेपर, थर्माकॉल, कात्री, सेलोटेप आणि तयार फुलं. आता आपण टिकलीचं पाकिट घेणार आहे आणि त्याच्या पाठीमागे अशा पद्धतीनं टूथपिक ठेवून त्याच्यावर सेलोटेप लावायचं, जेणेकरून आपण जेव्हा हे बुकेमध्ये खोचू तेव्हा हे हलणार नाही. हे अशा पद्धतीनं सेलोटेप लावा. तुम्हाला अजून एखादी उभी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. हे पहा, आता आपलं हलत नाही आहे. आपण आता ब्रेसलेटचंही तसंच करणार आहे. पाठीमागच्या साईडला टूथपिक ठेवायची, सेलोटेप लावायचा आणि हे अशा पद्धतीनं परफ्यूम, परत क्लचर, दोन्ही क्लचर्स आपले, नेल पेंट व इतरही प्रोडक्ट आपण असेच टूथपिकनं लावून घेणार आहोत. आता एक थर्माकॉलचा तुकडा कापून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपण एक एक आपले प्रोडक्ट खोचून घेणार आहोत. पहिल्यांदा मी हा हेअर टाय खोचणार आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही हे अरेंज करू शकता. त्याच्यानंतर मी टिकलीचं पाकिट त्याच्या बाजूला आणि टिकलीच्या पाकिटानंतर मी ब्रेसलेट दुसऱ्या बाजूला चिटकवणार आहे. हे असंच झालं की आपण एक एक प्रोडक्ट आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कसे पाहिजे तसे अरेंज करू शकता. मी मोठे प्रोडक्ट पाठीमागे ठेवले. आता विरुद्ध दिशेला दोन्हीही मी क्लचर्स लावणार आहे. त्यानंतर पुढे इयरिंग्स, मग परफ्यूम, मग त्याच्यानंतर नेल पेंट हे असं लावणार आहे. हे पहा, हे आपण चिटकवल्यानंतर हे खोचल्यानंतर असं दिसेल. आता आपण याला फुलं लावून घ्यायची आहेत. 1 फूल, 2 फूल, 3 फुलं, तुम्हाला आवडेल तशी तुम्ही फुलं लावू शकता. मी फुलं कमी आणि ॲक्सेसरीज जास्त म्हणून फुलं बेताची लावलीत. फुलं लावल्यानंतर आपल्याला फुलांच्याच टूथपिकला दोन्ही बोटाय लावून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने. आता आपण व्हाईट वुली पेपर घ्यायचा आहे. तुम्ही दुसरा कोणताही कलरचा वुली पेपर घेऊ शकता किंवा साधा पेपरही घेऊ शकता. आता याच्यावरती आपण हा बुके असा ठेवायचा आहे. बुके ठेवला की त्याचे जे ॲक्सेसरीज आहेत ते व्यवस्थित अरेंज करा, म्हणजे आपला बुके तयार झाला की त्याला फार धक्का लावता कामा नये. आता आपण एका बाजूनं तो असा आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बुकेला शेप देऊ शकता. हे बघा, आता हे फोल्ड केलेली जे शीट आहे ती व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही टाचण्या किंवा आपलं सेलोटेपचा वापर करू शकता. तुम्ही दोन्ही वापरलं तरी बेस्ट आहे, काहीच इश्यू नाही. हे अशा पद्धतीनं. आता आपल्याला व्यवस्थित ते चिटकवून झालं म्हणजे आपण विरुद्ध जागाही तशीच, विरुद्ध साईडची शीटही आपण तशीच फोल्ड करून घेणार आहोत. म्हणजे आपला बुके हलता कामा नये आणि व्यवस्थित दिसला पाहिजे. एकदम टाईट शीट लावून घ्या, म्हणजे तो हलणार नाही किंवा शीटसुद्धा हलणार नाही. ही अशा पद्धतीनं. आता आपल्याला
ह्या ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या व्यवस्थित आपण हे करूयात, अरेंज करूयात. हे आपले बोटाय आहेत ते आतमध्ये अडकलेत, ते बाहेर काढून त्याचं व्यवस्थित छान अरेंज करू, म्हणजे तो चांगला दिसेल. आता आपण दुसरा जो वुली पेपर आहे पर्पल कलरचा तो वापरायचा आहे. हा असा आपल्याला त्रिकोणी, मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं तो फोल्ड करायचा. त्याआधी त्याच्यावरती आपण हा बुके ठेवून घेऊयात. आणि आपला जो उर्वरित व्हाईट वुली पेपरचा जो खालचा भाग आहे जो आपण फोल्ड केल्यानंतर आला, तर तो आतल्या साईडला थर्माकोलच्या साईडला तो व्यवस्थित आपण फोल्ड करून घेऊ, जेणेकरून आपल्या बुकेला शेपूट आली असं दिसणार नाही. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं आपण हे लावलं. आता मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने हे असं तिरक्या साईडनं छान एक फोल्ड वेव अशी छान पिसारा फुलल्यासारखा दिसला पाहिजे. हे झालं की त्याच्यावरती टाचणी लावून ते आपण एका बाजूला सेट केलेलं आहे असं दिसेल. हे टाचणी लावली आपण. आता दुसऱ्या साईडलाही तसंच सेम प्रोसेस करायची, एकसारखं दिसेल असं फोल्ड करा. तुम्ही तुमच्या पद्धतीनंही याला शेप देऊ शकता. हे पहा मी कशा पद्धतीनं करते, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. पाहिलं, हा आपला असा वुली पेपर लावून दुसरा तयार आहे. जर तुम्हाला अजून काही वेगळं डेकोरेटिव्ह हवं असेल तर तुम्ही लावू शकता. मी याच्यावरती गोल्डन टाय लावला आहे. झाला आपला बुके तयार. किती सोपा आणि सुंदर, बघितलं किती सहज सोपा आणि सुटसुटीत बुके आहे आपला. ठीक आहे, तर तुम्ही याच्यामध्ये खरी फुलंही वापरू शकता. मी खोटी वापरली. फुलांवरून आठवलं, जर तुम्हाला ही फुलं कशी तयार करायची तर मी वरती आय बटनवरती तो व्हिडिओ देते तुम्हाला. त्याच्यातून तुम्ही फुलं कशी तयार करायची याचा रेफरन्स घेऊ शकता. तुम्हाला नको असतील फुलं नका लावू, हवी असतील लावू शकता. तर अगदी करा छान सुटसुटीत. ज्या कोणी मुली आहेत, तुम्हाला तुमच्या भावाकडून काय हवं आहे हे सांगा आणि त्याला सांगा हा अशा पद्धतीचा बुके करून मला या रक्षाबंधनला हवा आहे. तर नक्की ट्राय करा. आणि ज्या व्यावसायिक महिला आहेत ज्यांना हे करण्यात इंटरेस्ट आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. एका बुकेमधून तुम्हाला 1000-1200 रुपये सहज मिळू शकतात. तुम्ही याच्यातून हे पैसे कमवू शकतात. फक्त रक्षाबंधनच नाही असं की आता गौरी गणपती आले, पुढे नवरात्र आहे, दिवाळी आहे, त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तर हे नक्की ट्राय करून बघा. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल ही मी आशा करते. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.